गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो मी कालचा व्हिडिओ ह्याच ठिकाणी मी एंडअप करून इथूनच मी नेक्स्ट डेचा व्हिडिओ स्टार्ट करते व्लॉग करायला. तर मी माझं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आज खूप कामं आहेत कारण 2-3 दिवस झाले गावी होतो तर सगळा तो पसारा आहे आणि मी गावावरून येताना काय घेऊन आले तर हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मी आवरते माझं आणि तुम्हाला मग पुन्हा भेटते. तर गावावरून येताना मी इथे गवार, भेंडी, तोंडलीची भाजी, पुन्हा भोपळा, दुधी भोपळा, चिक्कू, मँगोज अशा बऱ्याचशा गोष्टी मी सोबत घेऊन आलेले होते. ताज्या ताज्या होत्या. ह्या मी पिशवीत भरून ठेवलेल्या. आणताना भरपूर होत्या आणि बऱ्याच वाटल्या देखील होत्या मी त्याच्यामुळे. गावची भेळ भारी लागते. तर सेम डे मी तयार होऊन विजिटला जाऊन आले. विजिट अटेंड केली आणि घरी जायला निघाले आणि दुपारी इतकं जास्त प्रचंड ऊन होतं, सहनच होत नव्हतं. पण समोरचं त्या जागेवरचे जे नजारे आहेत, उंच उंच बिल्डिंगी, ग्रीनरी बघून ऊन हा शब्द फारसा जाणवत नव्हता. छान वाटत होतं. आणि सेम डेला मी भावाकडे देखील जाणार आहे. स्वामी समर्थांची पालखी येणार आहे त्यामुळे मी त्याच्याकडे जाणार आहे. जर जमलंच तर वन डे मी तिथे स्टे करणार आहे त्याच्यामुळे. भक्तवत्सल खरा तू येत होती, तू येत होती म्हणून शरण आले. देव जय श्री स्वामी समर्थ, जय श्री. तर इथे वहिनी, मावशी आम्ही सगळेजण गप्पा मारत बसलेलो होतो आणि थोड्या वेळानंतर स्वामी समर्थांची पादुका देखील घरात आल्या. खूप छान वाटलं, खूप स्पिरिच्युअल वाटलं. वन डे आम्ही स्टे केला तिथे आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी यायला निघालो. सकाळी आम्ही 6 वाजताच निघालो होतो पण ट्रेनला प्रचंड गर्दी होती. खूप सामान घेऊन बायका चाललेल्या होत्या, खूप गर्दी होती. पण खरंच पालखी अटेंड करून खूप छान वाटलं. त्यामुळे ही सगळी एनर्जी, हे सगळं जो काही गर्दीचा त्रास होता तो फारसा काही जाणवला नाही. छान वाटलं मॉर्निंगला त्याच्यामुळे. हाय ऑल, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप यू ऑल आर डुईंग वेल. तर आजचा दिवस माझा कसा असणार आहे हा मी तुमच्या सर्वांबरोबर शेअर करणारच आहे. आज मी थोडेसे विजिट घेऊन झाल्यानंतर इन दी आफ्टरनून मूवी बघायला जायचा प्लॅन आहे. मराठी मूवी आहे आपला देऊळ बंद. तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल किंवा तुमच्यातल्या काही लोकांनी नक्कीच बघितला असेल आणि रिव्ह्यू खूप छान आहे. मी पार्ट 1 बघितला, पार्ट 1 मला खूप आवडला, त्यामुळे पार्ट 2 बघण्याची देखील स्टे ट्यून. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज मी काय काय करणार आहे हे सगळं मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करणार आहे. सो येस, स्टे ट्यून. तर मी तुमच्या सगळ्यांबरोबर आजचा वेदर शेअर करते. खूप छान आहे. कालपर्यंत इतकं प्रचंड गरम होत होतं आणि आज छान मस्त गार हवा येते, तर छान वाटतं आहे. तर मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते इकडलं वातावरण. ती सुंदर दिसतं आहे आज आणि ॲक्च्युली खूप छान दिसते. नारळाची झाडं आणि हे बगीचा आहे आपल्या शेजारी. तर येस, आणि हे आपल्या गार्डनमधली झाडं बिचारे सुकून गेलेत कारण बिल्डिंगचं काम चालू झाल्यापासून सिमेंट वगैरे त्याच्यावरती खूप पडायचं, तर त्यामुळे ते पूर्ण सुकून गेले. तर तुळशीचं रोपटं होतं ते पण नाही आहे आता. बिल्डिंगचं अजूनही काम चालू आहे, कलरिंग जायचं आहे, बरंच काय गोष्टी राहिलेल्या आहेत बहुतेक. सो आणि कामगार पण नाही आहेत, सगळे कामावर गेलेले आहेत. इग्नोर ऑल दिस थिंग्स, कारण मी ह्या सगळ्या पिशव्या ह्यासाठी ठेवते की इथला जो काही कचरा, ओला कचरा वगैरे असेल ना, तर तो मी सगळा ह्याच्यामध्ये टाकेल त्याच्यामुळे. सो येस, आता मी हे सगळं आवरते आणि मग भेटते तुमच्या सगळ्यांबरोबर. नाव आय एम गोइंग टू मेक ब्रेकफास्ट. तर मी पोहे बनवणार आहे माझ्यासाठी.
तर मी आता माझा हा टास्क कंप्लीट करते, कपडे वाळू घालते आणि मग भेटते तुमच्या सगळ्यांसोबत. पोहेचा जो ब्रेकफास्ट आहे तो मी कॅन्सल केला आहे. ब्रेड वगैरे मी काहीतरी खाऊन जाईल, ब्रेड चहा ब्रेड वगैरे किंवा असंच काहीतरी बघेन, बिस्किट वगैरे असं काहीतरी खाईल. सो येस, भेटते थोड्या वेळानंतर. तर इथे माझा आवाज रेकॉर्ड झालेला नव्हता, त्याच्यामुळे मी व्हॉईस ओव्हर करते आहे. तर इथे मी सांगत होते की मी आता विजिटला चाललेले आहे, तर विजिटवरून आल्यानंतर भेटेल वगैरे. आणि नंतर ह्या कोटबद्दल पण सांगत होते, कारण हा खूप क्लिअरली दिसत होता की नाही माहीत नव्हतं, त्याच्यामुळे की हा सनकोट आहे, नॉट व्हाईट कोट. तर सनरेजपासून प्रोटेक्ट करण्यासाठी मी हा घेतलेला आहे, त्याच्यामुळे मी हा सनकोट घालते आहे. आणि अशा पद्धतीने मी विजिटला जायला तयार होते आहे आणि मग विजिटवरनं आल्यावरती भेटेल म्हणून. हाय ऑल. तर मग मी आत्ताच विजिटवरनं जाऊन आले. आत्ता वाजले दुपारचे 2:30 आणि अर्ध्या 1 तासामध्ये लगेच निघायचं आहे, त्याच्यामुळे पटकन हेअर वॉश करून घेतले, कारण खूप ऑइली झालेले होते आणि स्वेटिंगमुळे पूर्ण घामाने खराब झालेले होते त्याच्यामुळे. आणि आता मी पटकन जेवण करून घेते. जेवणामध्ये मी आज बनवलेलं आहे मॅगी, तर तेच खाणार आहे आणि लगेच निघणार आहे मी तयार होऊन. फायनली आय एम गोइंग टू वॉच मूवी. हाय. तर आले मी मूवी बघून. मूवी खरंच खूप छान आहे, खूप मज्जा आली. आणि बऱ्याच वर्षांनी मी मूवी बघितलेला आहे, मराठी मूवी, त्याच्यामुळे मला तर अतिशय छान वाटलं आज खूप दिवसांनंतर. आणि पार्ट 3ची वाट बघते की पार्ट 3 कधी रिलीज होईल आणि मी तो बघेल. एक कमी होतं की राघव शास्त्री हे कॅरेक्टर त्याच्यामध्ये नव्हतं, बट स्टील खूप छान पद्धतीने मूवी पुढे घेऊन गेलेले आहेत, त्यामुळे अतिशय सुंदर. ज्यांनी नाही बघितलं त्यांनी प्लीज जाऊन बघा, खूप छान मूवी आहे. आणि आता चला बॅक टू वर्क. 8 वाजलेले आहेत, तर जेवण बनवायचं आहे, जेवण बनवेल आणि मग भेटेल तुमच्यासोबत बोलायला. बाय. तर आत्ता मी बनवणार आहे फ्लावरची पातळ भाजी. तर मी इथे फ्लावर कट करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये टाकण्यासाठी लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो आणि मी एक छोटा बटाटा देखील असा कट करून घेतलेला आहे, तो पण टाकणार आहे मी. तर जेव्हा हे परते ना छान परतून घेतलं की मग मी त्याच्यामध्ये बटाटा टाकणार आहे, जेणेकरून तो आधी शिजेल, कारण मी फ्लावर आधीच थोडंसं गरम पाण्यामधून शिजवून घेतलेलं होतं. बटाटा 2 मिनिटं मी ह्याच्यामध्ये फक्त परतवून थोडंसं शिजवून घेणार आहे, नंतर फ्लावर टाकणार आहे. चहावरती मी झाकण ठेवते 1-2 मिनिटासाठी, म्हणजे छान परतेल आणि त्याच्यानंतर मग मी फ्लावर टाकणार आहे. तर आता बटाटा थोडासा अर्धा तास शिजला ना, मी त्याच्यामध्ये हे जे फ्लावर्स आहेत ते टाकणार आहे. मोठ्या मोठ्याच खाप ठेवल्यात, मी पोळी ठेवल्यात त्याच्या, म्हणजे कोथिंबीर फोडणीमध्ये यामुळे टाकायची, म्हणजे असं छान वरती कोथिंबीर दिसून येते मस्त. सो हाय, माझं जेवण आत्ताच झालं, सगळं मी आवरलं. आणि मधला व्हिडिओ मला शूट नाही करता आला, कारण बॅटरी फुल झाली होती मोबाईलची, त्याच्यामुळे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.